नमस्कार, डिंपल मराठी रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण खानदेशी पद्धतीचे फुनके आणि त्यालाच म्हणतात भेंडके हे कसे तयार करायचे ते बघणार आहोत। तर त्यासाठी माझ्या चॅनलला सगळ्यात आधी सबस्क्राइब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आज आपण बघणार आहोत फुनके किंवा भेंडके कसे बनवायचे। त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे 2 कप हरभऱ्याची डाळ, 1 कप तुरीची डाळ, पाव किलो चिवळची भाजी, अर्धा वाटी लसणाच्या पाकळ्या, 2 मोठे कांदे, 15 ते 16 हिरव्या मिरच्या, 1 चमचा धने, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा शोप, 2 पळी तेल, 1.5 चमचा मीठ। तर आपण जे 2 कप हरभऱ्याची डाळ आणि 1 कप तुरीची डाळ घेतलेली होती ती एकत्र करून घ्यायची आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर हे बघा, मी ही डाळ 5 वेळेस स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता यात आपल्याला पाणी टाकून एक 5 तास भिजू द्यायची आहे। पाणी आपल्याला डाळीच्या वरपर्यंत येईल एवढं टाकायचं आहे। हे बघा, आपली डाळ भिजून 5 तास झालेले आहेत। आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यात ही डाळ थोडी थोडी टाकून वाटून घ्यायचं। वाटताना अजिबात पाणी टाकायचं नाहीये। हे बघा, पाणी न टाकता मी डाळ अशी बारीक वाटून घेतलेली आहे। तुम्हाला वाटलं तर अगदी घोटभर पाणी टाकून तुम्ही डाळ वाटू शकता, पण मी ही डाळ अजिबात पाणी न टाकता वाटली आहे। अशी जी भिजवलेली डाळ आहे ती पूर्ण वाटून घ्यायची आहे। आता मिक्सरचं एक छोटं भांडं घ्यायचं आणि त्यात जी अर्धा वाटी लसूणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या त्या, अर्धा इंच आल्याचं तुकडं, 15 ते 16 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा शोप, 1 चमचा जिरं, 1 चमचा धणे आणि 1.5 चमचा मीठ। हे सगळं एकत्र बारीक करून घ्यायचं आहे। हे बघा, हेही सगळं बारीक करून झालेलं आहे। एकदम बारीक नाही केलं तरी चालेल, थोडंसं जाड बारीक करून घ्यायचंय। आपण जी पाव किलो चिवळची भाजी घेतलेली होती ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपण तिला बारीक चिरून घेऊया। तर आपण जे हे 2 मोठे कांदे घेतलेले होते तेही बारीक चिरून घ्यायचे आहेत। हे बघा, मी कांदाही बारीक चिरून घेतलेला आहे। आता काय करायचं आहे, आपण जी डाळ वाटून घेतलेली होती ती एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायची आहे। आता त्यातच आपण जे लसूण, मिरची, धने, जिरे, शोपचं बारीक वाटण केलेलं होतं तेही टाकून घ्यायचंय। जी चिवळची भाजी कापून घेतलेली होती तीही टाकून घ्यायची आहे।
हा जो कांदा बारीक चिरून घेतलेला होता तोही टाकायचा आहे. आणि आता तेल टाकून घ्यायचंय. आणि हे सगळं हाताने एकत्र करून घ्यायचंय. सगळं पूर्णपणे एकत्र करून घ्यायचं आहे. आणि एकत्र करून झालं की झाकण ठेवून 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचंय. हे बघा सगळं एकत्र करून झालेलं आहे. आता यावर आपण झाकण ठेवून एका बाजूला ठेवून देऊया 15 मिनिटांसाठी. तर आता आपल्याला फुनके वाफवायला ठेवायचे आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे असं एक मोठं पातेलं, त्यावर ठेवायची आहे अशी एक चाळणी आणि ती चाळणी झाकली जाईल असं एक मोठं ताट. तर सगळ्यात आधी आपण ह्या पातेल्यामध्ये अर्ध्याच्या खाली पाणी टाकून घेऊया. हे बघा मी एवढं पाणी घेतलं आहे. आता हे आपण गॅसवर गरम करायला ठेवूया. आता आपण चाळणीला तेल लावून घेऊया. तर हे बघा आपलं मिश्रण 15 मिनिटं बाजूला ठेवलं होतं मी. आता त्याचे फुनके कसे बनवायचे आणि चाळणीत कसे ठेवायचे ते तुम्हाला दाखवते मी. आधी एक असा छोटासा गोळा हातात घ्यायचा आणि त्याला असं असं लांब लांब करून घ्यायचं आणि गोल गोल फिरवून घ्यायचं. आणि आता हे असं बनवून झालं की चाळणीत ठेवून घ्यायचं. हे बघा असं. अजून एक करून दाखवते. छोटासा गोळा असा एक छोटासा गोळा घ्यायचा, त्याला असं हाताने गोल गोल फिरवून लांब आकार देऊन घ्यायचा, उभट आकार देऊन घ्यायचा आणि चाळणीत ठेवून घ्यायचं. तर हे बघा मी फुनके असे बनवून चाळणीमध्ये ठेवून घेतलेले आहे. प्रत्येक फुनक्यांमध्ये थोडा थोडा गॅप ठेवायचा, कारण ते वाफवल्या गेल्यानंतर थोडे थोडे असे फुलून येतात. हे बघा आपलं पाणी आता उकळायला लागलेलं आहे. त्यावर आपण आता जी ही फुनक्यांची चाळणी तयार करून घेतलेली आहे ती ठेवायची आहे. हे बघा हे पातेलं आहे, त्यावर ही चाळणी अशी ठेवायची आहे आणि आपण जे मोठं ताट घेतलेलं होतं ते त्यावर झाकून द्यायचं आहे. आणि हे आता 10 मिनिटांसाठी वाफू द्यायचं आहे. हे बघा आपल्या फुनक्यांना वाफेवर ठेवून 10 मिनिटं झालेली आहेत. आपण आता झाकण काढून बघूया. हे बघा फुनके तयार आहेत. आता आपण हे काढून घेऊया.